दंडोत प्रणाम. मायबाप हो, सर्वज्ञ म्हणतात गावा हस्ती आला आणि तिथं जातींद म्हणजे आंधळे लोक, जातींद म्हणजे जातीन लहानपणापासून आंधळे जातींद हस्ती पाहावया गेली. एके पाव देखिला, एकानं पाय पाहिला, एके सोंड देखिली, एकानं सोंड पाहिली, एकानं कानू पाहिला, एकानं पाठ पाहिली, एकानं पोट पाहिली, असं प्रत्येकाने एक एक अवयव पाहिला आणि एकानं पूस देखिली. मग एका जागेवर जमा झाले सगळे आणि एकमेकाला विचारू लागले, आणि तो हत्ती पाहिला ना, तर कसा आहे हत्ती सांग. तर पाव देखील तो म्हणे हत्ती खांबासारखा, आणि सोंड देखील तो म्हणे हस्ती मुसळासारखा, कानू देखील तो म्हणे हस्ती सुपासारखा, पाठ देखील तो म्हणे हस्ती भिंतीसारखा, पोट देखील तो म्हणे हस्ती कोथळ्यासारखा, आणि पूस देखील तो म्हणे हस्ती खराट्यासारखा. असे एकमेकासंवाद ती तयामध्ये एक डोळस म्हणजे एक डोळ्यावाला असतो, म्हणजे दृष्टीवाला असतो. तो म्हणतो अरे हा हस्तीचा एक एक अवयव आहे, हा हस्ती नव्हे, आणि सर्व अवयवित हस्ती मायबाबू. तसे जयाशी जी शक्ती प्रगटिली असे तो ती शक्ती ते परमेश्वर बने. ज्ञानी असे तो म्हणे परमेश्वराची ही एक एक शक्ती होय, परमेश्वर नव्हे, ऐसा सर्व शक्तियुक्त तो परमेश्वर. मायबाबा 81 कोटी 6,10,000 देवता आहेत आणि त्या देवतेच्या तेवढ्याच विद्या आहेत. तर आपल्याला सर्व विद्या तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला सांगितलेले नाहीत, परंतु आपल्याला किती 17 विद्येचं ज्ञान दिलं आहे त्यांनी. 17 विद्येची नावं आपल्याला त्यांनी सांगितलेली आहेत. तर त्या 17 विद्येपैकी जर कर्मवी अष्टदेवनी अंतराळ या देवतेच्या विद्या माहीत नाही, तर स्वर्गीच्या देवतेच्या विद्या मात्र आपल्याला माहीत येतात. तर तिथं 3 देव आहेत, एक इंद्र, चंद्र आणि सूर्य. इंद्राची विद्या आहे अंकुशमुद्रा, चंद्राची आहे प्रल्हाद विद्या, आणि सूर्याची आहे छायाविद्या. तर मायबाबा ज्यावेळेस आपल्याला देवतेची विद्या का होते बरं आपल्याला, तर आपण अनंत सृष्टीमध्ये फिरत आलो आणि आपल्याकडून मग अनंत सृष्टीमध्ये अन्नदान होतं आहे, आणि मग एखाद्या विद्यावंताच्या ठिकाणी, एखाद्या ज्ञानविग्रहाच्या ठिकाणी किंवा एखाद्या आवर्दृश्य अवताराच्या ठिकाणी भजन घडतं आहे. आणि भजन घडल्यामुळं आपल्याला काय होतं, त्या देवतेच्या विद्येचा लेप लागतो आपल्या अनादेवावर, आणि लेप लागल्यानंतर तो लेप जेव्हा परोडीला येईल त्यावेळेस आपल्याला त्या देवतेची विद्यावंताची आपल्याला भेट झाल्यानंतर विद्यावंत आपल्याला दृष्टीला दृष्टी भिडली की त्या विद्यावंताची विद्या आपल्याकडे येते आणि आपल्याला विद्या होते. तर मायबाबा अशी विद्या झाली की आपल्याला काय होतं आहे, मळ आणि पिंडस्था प्रकाशतात. आता समजा इंद्राची विद्या झाली आपल्याला, तर कोणचं मळ प्रकाशन, विखो नावाचं मळ प्रकाशन, आणि पिंडस्था कोणची प्रकाशन, विखोच नावाची पिंडस्था प्रकाशन. आणि कोण्या ब्रह्मांडस्थीची प्राप्ती होईल, विखोच नावाच्या ब्रह्मांडस्थीची प्राप्ती होईल. मायबाबा जीव एवढा सूक्ष्म आहे की तो परमेश्वराशिवाय कोणालाही दिसत नाही. मायाला पण दिसत नाही. माया जीवाला अनादिद्वारे बघते, इतर देवता मळाद्वारे पाहतात, आणि मळाद्वारे पाहतात आणि आपली देवता त्या मळाद्वारे देतात. तर मग देवतेनं विद्या दिल्यानंतर देवता ही दृष्टीद्वारे विद्या देत असते, आणि दृष्टीद्वारे विद्या दिल्यानंतर जीवाला मळ आणि पिंडस्था प्रकाशत असतात. तर विखो नावाचं मळ प्रकाशन, विखो नावाची पिंडस्था प्रकाशन. आणि मायबाबू मग त्या ज्या पिंडस्था प्रकाशल्यामुळे, मळ आणि पिंडस्था प्रकाशल्यामुळे तो जीव त्या पिंडस्थेला आपला देव मानतो आणि तिचे आयुष्यभर सेवा उपासना करतो, आणि शेवटी मृत्यूनंतर त्याला त्या देवतेच्या ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होते आणि सुख भोगायला भेटते. मायबाबा ही देवता म्हणजे स्वर्गीच्या देवतेची विद्या झाली म्हणजे तो त्या पिंडस्थेला आपला देव मानतो. पण ही एकच पिंडस्था नाही, 81 कोटी 6,10,000 पिंडस्थ 9 पिंडस्थ आहेत. आणि मग त्या एक पिंडस्था म्हणजे देव नाही, एक पिंडस्था म्हणजे परमेश्वर नाही. परमेश्वराजवळ 2 शक्ती असतात, एक जडा आणि चेतना.
जडा चेतनामध्ये काय येतात, सगळे देवता म्हणजे येतात. आणि जडामध्ये काय येतात, गुणधर्म ज्ञान विज्ञान. आणि या सगळ्याला काय, या सर्व गुणधर्म ज्ञान विज्ञान हे सगळं शक्ती शब्दे म्हणतात. मग ते वाक्यात म्हणलेलं आहे की सर्व शक्ती शब्दे बोली जाते. तर माय बाबा ह्या सर्व शक्ती म्हणलेलं आहे. तर एक शक्ती प्रकाशली म्हणजे परमेश्वर नाही प्रकाशला. आणि सर्व शक्ती जरी प्रकाशल्या तर सर्व शक्ती तर प्रकाशत नसतात. पण जरी सर्व शक्ती प्रकाशल्या तरीही परमेश्वर नाही तो कारण जरी ओळखणे आणि ब्रह्मांड असतात. म्हणजे अशा दोन म्हणजे परमेश्वराजवळ काय आहे, जडा आणि चेतना शक्ती आहेत. जडा कोणच्या येतात, गुण धर्म ज्ञान विद्या. आणि चेतना कोणच्या येतात, ओळखण्या म्हणजे 81 कोटी 1.25 9 देवतेच्या 10 देवतेच्या ओळखण्या. तर ही एक ओळखणी म्हणजे ह्या ओळखण्याला शक्ती म्हणलेलं आहे. ह्या देव नाही, पण आपण त्या पिंडस्थेलाच देव मानतो आणि त्याची उपासना करतो. हे चुकीचं आहे. जसं आपण हत्तीच्या पायाला हत्ती म्हणलो, हत्तीच्या कोण एक आंधळा हत्तीच्या पायाला हत्ती म्हणला, एक आंधळा कानाला हत्ती म्हणला, एक शेपटीला हत्ती म्हणला. हे त्याचं चूक आहे. सगळं अवयवयुक्त हत्ती आहे. तसा ह्या सगळ्या शक्तियुक्त परमेश्वर आहे माझा. तर दोन शक्ती आहेत परमेश्वर, जडा आणि चेतना. जडा कोणत्या येतात, गुणधर्म ज्ञान विज्ञान. आणि चेतना येतात ओळखण्या. काय बाबा हे सर्व शक्तियुक्त परमेश्वर आहे. जसा सर्व अवयवयुक्त हत्ती आहे तसाच सर्व शक्तियुक्त परमेश्वर आहे. माय बापो हे जाणून घ्या आणि जाणून घेऊन त्याप्रमाणे माहिती करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.